आणि आज्ञाधारक आणि तत्पर आहेत. काय आहेत? आज्ञाधारक आणि तत्पर आहेत. ओबिडियंट अँड क्विक टू ऍक्ट. आणि ते कोण आहेत? आपण म्हणतो पहिले सुवार्थिक, म्हणजे फर्स्ट इव्हँजेलिस्ट आहेत. ते काय आहेत? फर्स्ट इव्हँजेलिस्ट. आणि ह्याकडे आपण पाहत असताना जर आपल्याला देवाच्या दर्शनासाठी जायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे? आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून प्रत्येकदा ह्याकडे आपण जाणार आहेत, पण ह्या गोष्टी काय पाहिजे आपल्याला? ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये पाहिजे. आणि इकडे काय केलंय? 15 वचनामध्ये काय लिहिलंय? वाचा जोरात, लवकर वाचा. हा, प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं मग? एकमेकांबरोबर काय केली? व्हेरी गुड. काय केली? चर्चा केली. काय केली? चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर काय घेतलं? निर्णय घेतला. व्हेरी गुड. काय घेतला? निर्णय घेतला. आणि ऍग्रीमेंट मध्ये ते आले का? बरोबर आहे. एका डिसिजनवर ते आले आणि त्यांनी काय म्हटलं? चला. काय म्हटले? चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि व झालेली ही जी गोष्ट कुणी कळवली आहे? प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. काय केलं? ऐकलं. देवदूतांकडून ऐकलं पहिलं. ठीक आहे. देवदूतांनी काय केलं? मेंढपाळांना सांगितलं तेव्हा त्यांनी काय केलं? ऐकलं. त्यानंतर ते काय म्हटले? चला. त्यांनी चर्चा केली, डिसिजन घेतला, ऍग्रीमेंट केला आणि काय म्हटले? आता बोला, चला 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 म्हटले. आणि काय केलं? आपण प्रभूने जी गोष्ट आपल्याला कळवली आहे ती पाहू. काय करू? पाहू. कशाने पाहू? डोळ्यांनी पाहू. हालेलुया. देवदूतांनी त्यांना खून दिली का? जोरात बोला. दिली. त्यानंतर देवदूत आले, देवदूत सैन्य आलं, देवाची स्तुती झाली आणि त्यानंतर देवदूत परत स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलं? निर्णय घेतलाय डिस्कशन केल्यावर की चला आपण जे गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती आपल्या डोळ्यांनी पाहू. पुढे काय आहे? तेव्हा ते घाईघाईने गेले. कशाने गेले? बोला शब्द, जोरात बोला. घाईघाईने गेले. बरोबर आहे. कसे गेले? घाईघाईने गेले. आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. आता त्यांना कशी सापडली? कारण की त्यांचं कामच होतं की काय करावं? त्यांनी मेंढरांची काळजी घ्यावी की जे मेंढरू मंदिरामध्ये काय करणार आहे? अर्पण केलं जाणार आहे. म्हणून त्यांच्या कामाच्याच ठिकाणी जेव्हा त्यांना ती खून मिळते की त्यांनी काय केलं होतं? गव्हाणीमध्ये काय केलेलं? काय केलेलं? बाळांत्याने त्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले. बरोबर आहे. हे त्यांना कळालं तेव्हा ते डायरेक्ट कुठे गेले आहेत? कसे गेले आहेत? घाईघाईने गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणावरती जिकडे त्या मेंढरांचं संगोपन केलं जात होतं की जे मंदिरामध्ये अर्पण केले जाणार आहेत त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत बेथलेहेमापर्यंत. आणि त्यांनी काय केलेलं आहे? कुणाला पाहिलेलं आहे? कुणाला पाहिलं? मरिया. बोला. मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. काय झालं? सापडली. बोला, सापडली. ते चला म्हटले म्हणजे गेले, पाहिलं आणि त्यांना काय झालं? सापडलं. लक्षात येते? पुढे काय म्हटलंय? त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांना जाहीर केले. आपण इकडे सुवार्ता पाहते. जे त्यांना जाहीर केलं होतं त्यांनी काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे, प्रोक्लेम केलेलं आहे. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. खूप महत्वाचं आहे. आपण ऐकणं, आपण पाहणं आणि आपण करणं. बरोबर आहे. मेंढपाळांमध्ये काही क्वालिटीज होते. आपण पाहिलं होतं की ते साधे आणि नम्र होते, म्हणजे सिंपल अँड हंबल. दुसरं काय पाहिलेलं? सतर्क आणि सावध होते, विजिलंट अँड वॉचफुल.
आणि निरीक्षण करण्यात कुशल होते, स्किल्ड इन इन्स्पेक्शन, आणि आज्ञाधारक आणि तत्पर होते, ओबिडेंट अँड क्विक टू ऍक्ट, आणि ते पहिले सुवार्तिक देखील होते. हालेलुया. जेव्हा आपण परमेश्वराच्या भेटीसाठी किंवा परमेश्वराच्या दर्शनासाठी आपण जर जाते, जेव्हा आपलं तारण झालेलं आहे, आपण परमेश्वराचे लेकर आहोत, आपण विश्वासणारे आहोत, पण आपण त्या उत्सुकतेने, जसं मेंढपाळांना ती उत्सुकता होती, मेंढपाळांमध्ये ते जे गुण होते, मेंढपाळांमध्ये जे आज्ञाधारकपणा होता, मेंढपाळांमध्ये जो नम्रपणा होता, तो साधेपणा होता, त्या सर्व गोष्टींसकट आपण त्या देवाकडे, त्या देवाच्या दर्शनासाठी आपण आज येत आहो का? आणि जर आपण त्या भावनेने, त्या अंतकरणाने आपण जर येत नाही, तर आपण यामधनं, त्या मेंढपाळांकडनं काही गोष्टी शिकल्या पाहिजे. त्यांनी कुठल्या गोष्टीसाठी त्वरित निर्णय केलेला आहे, त्वरित चर्चा केलेली आहे? येशूच्या दर्शनासाठी. देवदूताकडून त्यांनी ऐकल्यानंतर ते गप्प राहिले का? गप्प राहिले का? काय केलं त्यांनी? निघाले. आणि काय केलं? जी खून देवदूतांनी त्यांना दिली होती, कुठे भेटतील तिकडे ते काय गेले? कसे गेले? कसे गेले? घाईघाईने गेले. आणि त्यांना मग काय झालं? येशूचं दर्शन झालं, सापडलं. बरोबर आहे. पण आपण आपल्या जीवनामध्ये आज जे विश्वासणारे आपण आहोत, जेव्हा आपल्याला एखाद्या स्वप्नाच्या द्वारे किंवा वचनाच्या द्वारे किंवा परमेश्वर आपल्याशी जेव्हा बोलतो, तेव्हा जी गोष्ट परमेश्वर आपल्याला कळवतो, ह्यांना पण काय झालं? प्रभूने कळवली, ते पाहण्यासाठी ते गेले. तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काय करतो? एकदा असंच एक साक्ष मी सांगतो की परमेश्वरची आठवण करून दिली की आमचे डीन साहेब होते आणि कोविडच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की सगळ्या धर्माच्या लोकांनी काय करा? प्रार्थना करा. आणि त्यावेळेस माझ्या मनात परमेश्वराने ते दिलं होतं की मी आमचं जे MG हॉल आहे, ऑडिटोरियम, जिकडे डॉक्टरांना शिक्षण दिलं जातं, त्या ठिकाणी प्रार्थना करावी असं परमेश्वराने मला मनात दिलं होतं. आणि काही दिवस असेच गेले. मी म्हटलं आता ही गोष्ट मी डीन सरांना कशी विचारू किंवा नाही का अधिष्ठाता साहेबांना कसं विचारू की मला BJ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या हॉलमध्ये प्रार्थना करायची. पण मग मी माझ्या हे मित्राशी शेअर केलं, मला काय गप्प राहावं ना, तर मी माझ्या मित्राला ऑगस्टला म्हटलं की असं असं परमेश्वरने मला सांगितलं, माझ्या मनात दिलेलं आहे. तर मी त्याला म्हटल्यानंतर मग म्हणे जा ना तू, मग बोल की जाऊन. आणि जेव्हा त्याने मला सांगितलं की जा आणि बोल, आता इकडे देखील मी काय केलेली आहे, थोडीशी काय केली? बोला. चर्चा केली आणि निर्णय घेतला की मी जायचं. आणि मग तिकडे गेल्यानंतर डीन सर होते आणि त्यांचे जे OSD आहेत ते देखील होते. आणि मग मी त्यांना म्हटलं की सर असं असं आहे की प्रार्थना करायला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आणि ॲप्लिकेशन देखील घेऊन गेलेलो, तर मी इकडे प्रार्थना केली तर चालेल का आम्ही लोकांनी? तर त्यांनी सही केली त्याच्यावरती. आणि मग नंतर माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं की तुम्ही नर्सिंगचे ना? मी म्हटलं हां. मग म्हटले की तुम्ही तुमच्या मेट्रन मॅडमची सही आणा. आणि मग त्यासाठी मेट्रन मॅडमच्या साईनकडे गेल्यानंतर ते काम झालं नाही. पण जे परमेश्वराने कळवलं, जे परमेश्वराने सांगितलं, त्यानंतर आपण ते करण्यासाठी किती प्रयत्न करतो हे देखील परमेश्वर काय करत असतो? पाहत असतो. आता त्यावेळेस मला थोडासा विलंब लागला, पण मी ती गोष्ट केली, पण ती पूर्ण घडली नाही. पण त्यामध्ये पण देवाची योजना की परमेश्वर कधी कधी ती गोष्टापर्यंत आपल्याला नेतो. आणि काय करतो परमेश्वर? आपल्याला जे श्रम आपण करतो त्याकडे, जे अंतःकरणाने आपण त्या गोष्टीकडे सादर होतो, ते देखील काय करत असतो? परमेश्वर पाहत असतो. कृपया शांतता ठेवा. काय करत असतो? परमेश्वर पाहत असतो. म्हणजे जेव्हा परमेश्वर माझ्याशी जसं बोलला, जे विलंब मला लागला ते मी सांगितलं, ज्या गोष्टी मी केल्या त्याकडे आता आपण जाणार नाही, पण या गोष्टी परमेश्वर तुमच्याबद्दल बरोबर पण काय करत असतो? करत असतो का नाही? हो का नाही? जोरात बोला. हो ना? मग तेव्हा आपण काय करतो? मला नका सांगू, पण विचार करा. तेव्हा आपण काय करतो? आणि परमेश्वराने जे आपल्याला नेमलेलं आहे, परमेश्वराने जे आपल्याला निवडलेलं आहे, तर कशासाठी निवडलेलं आहे? देवाच्या गौरवासाठी निर्माण केलं. आणि कशासाठी नेमलं आहे? पाचारण केलं आहे? सेवेसाठी. कशासाठी? सेवेसाठी. आणि मेंढपाळ देखील काय करत होते? मंदिराचीच काय करत होते? सेवा करत होते. काय करत होते?
सेवा करतो. मग आपण काय आहोत? धन्य लोक आहोत, कारण आपण या पवित्र मंदिरामध्ये काय आहोत? आपल्याला परमेश्वराने सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आणि जे लोक परमेश्वर निवडले आहे, जगाच्या स्थापनेपूर्वी आपली निवड झाली, जरी इकडे मेंढपाळ काय करत होते, प्रार्थना नव्हते करत किंवा काय नव्हते करत, पण देवदूताने त्यांना काय केलेलं आहे? दर्शन देऊन काय म्हटलं की तारणारा जन्मला आहे. हालेलुया. आणि प्रभूचं दर्शन, येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांना झालेलं आहे. मग जेव्हा आपण आपले श्रम करत राहू, देवामध्ये आपले परिश्रम करत राहू, परमेश्वर आपल्याला काय करत असतो? अधिक आणि अधिक वाढवत असतो. आणि परमेश्वर कसं अकस्मात लिहिलेलं आहे, अकस्मात कधी दर्शन देईल, कधी आपल्याला जे आपल्या प्रार्थना आहे, जे आपल्या इच्छा आहेत की परमेश्वराची आपण अद्भुत सेवा करावी, ते सर्व परमेश्वर आपल्याला अकस्मात घडून आणलं हे आपल्याला कळणार देखील नाही. पण मी त्यासाठी या मेंढपाळांसारखं जेव्हा माझं तारण झालेलं आहे, मी सेवेमध्ये काय करत आहे? त्या वेळेचं काय करत आहे? उपयोग करत आहे का? मी त्यांच्यासारखं त्यावेळेस जसा होतो तसा साधा आणि नम्र आहे का? जेव्हा माझं तारण झालं मी तसंच आहे का? सतर्क आणि सावध आहे का? मी सगळ्या गोष्टीबद्दल, परमेश्वराच्या गोष्टींबद्दल आज्ञाधारक आहे का? आणि त्या गोष्टी करण्यामध्ये मी त्वरा करीत आहे का? तत्परतेने मी ते करत आहे का? ह्या गोष्टींचा आपण काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. जर काही गोष्टी परमेश्वराकडून आपल्याला पाहिजे आहे, परमेश्वराच्या दर्शनासाठी जेव्हा आपण आतुर राहू, उत्सुक राहू, तेव्हाच परमेश्वर आपल्याला काय घेईल? दर्शन देईल, आपली काय होईल? भेट घेईल. पण जर आपल्या मनामध्ये आपण थंड आहोत आत्म्यामध्ये, तर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडणार नाही. जर आपल्याला इच्छा आहे, आपल्याला कधी कधी असं वाटतं जगामध्ये देखील काय करावं, कधी कधी म्हणतात ना, हा फर्स्ट काय म्हणतात, फर्स्ट शो, फर्स्ट काय म्हणतात, जे काय असेल ते पिक्चरचं जे म्हणतात ते, तर त्या गोष्टीसाठी लोक काय करतात? एक्साइटेड असतात. काही काही लोक मी पाहिले खूप, नाही का, मी फर्स्ट डे फर्स्ट शो यासाठी मी काय, ते लोक काय असतात? एक्साइटेड असतात की मी जाऊन काय करेल? फर्स्ट डे फर्स्ट शो काय करेल? बघेल. आणि सगळ्यात पहिलं मला स्टोरी माहिती असेल, मग मी सगळ्यांना सांगत बस. हालेलुया. तसं जगाच्या गोष्टींबद्दल, आपल्या काही गोष्टींबद्दल काय असतं? हे डेकोरेशन कसं केलं गेलं आहे, किंवा त्या गोष्टी कशा आहेत ते पाहूया, हे पाहूया, ते पाहूया. आपल्याला खूप काय असतं? इंटरेस्ट असतो. इंटरेस्ट काय असतो? इंटरेस्ट असतो, उत्सुकता असते आपल्याला. काही काही वेळेस तर शेजारच्यांमध्ये पण खूप इंटरेस्ट असतो, पण तसं नसावं. हालेलुया. आणि त्या गोष्टींकडनं जेव्हा आपण पाहतो की जगातील गोष्टींकडे आपल्याला काय आहे? अट्रॅक्शन आहे, इंटरेस्ट आहे, सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची आपल्याला उत्सुकता आहे, खूप आहे. पण ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, त्या गोष्टींसाठी मी किती उत्सुक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या गोष्टी या जगामध्ये आपल्याला दिसत आहेत, त्यापेक्षा स्वर्गीय वैभव हे अद्भुत आहे. काय आहे? अद्भुत आहे. त्या गोष्टीसाठी मी काय श्रम करत आहे, की मी काय झटत आहे, का मी ह्या माझ्या डोळ्यांच्या, शरीराच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच मी काय आहे? संतुष्ट आहे, याचा मी विचार केला पाहिजे. जर मला परमेश्वराला पाहायचं आहे, तर ते अंतःकरण, ती लीनता, ती नम्रता माझ्यामध्ये पाहिजे, की माझं परमेश्वराला मला भेटायला जायचं आहे. प्रभूचं दर्शन प्रभू कधी देईल हे आपल्याला ठाऊक नाही, पण जर मी इच्छाच बाळगत नाही, मी जर उत्कंठाच बाळगत नाही, तर ते मला दर्शन मिळेल का नाही हे देखील प्रभू ठरवल. पण जर आपण विचार केला तर ते अवघड आहे. आणि जर ह्या वेळेस जेव्हा पाळकसाहेबांनी विचारलेलं, जाधव पाळकसाहेबांनी, किती लोकांना देवाचं दर्शन झालेलं आहे, तर रॅन्डम उत्तर आलं होतं की सगळ्यांना झालेलं आहे. बरोबर आहे का? काही चुकीचं बोलतोय? हालेलुया. पण जे देवाचं आणि आपलं जे नातं आहे ते कसं आहे? कसं आहे देवाचं आणि आपलं नातं? कसं आहे? यस. अजून वैयक्तिक नातं आहे. कसं आहे? पर्सनल रिलेशनशिप आहे. कसं आहे? बोला सगळे. वैयक्तिक नातं आहे. बरोबर आहे. मंडळी म्हणून प्रभू येईल तेव्हा घेऊन जाईल, ते वेगळी गोष्ट आहे. पण माझं तारण झालंय, तर माझं काय आहे? प्रभू बरोबर वैयक्तिक नातं आहे. आणि जर माझं नातं आहे, जसं मी माझ्या आई वडिलांना किंवा आपली लेकरं, आपण माता पिता असतात आपल्याला बघतात, तसं मला देखील ती उत्कंठा पाहिजे की मी माझ्या पित्याला पाहू, मी प्रभूला पाहू. हालेलुया. लेकरांना आवडतं ना आई वडिलांना पाहणं? आवडतं का नाही आवडतं? हालेलुया.
आवडतं का नाही? मग आपण जर देवाची लेकरं आहोत, देवाचे पुत्र आहोत, तर आपल्याला देवाच्या दर्शनासाठी किती उत्सुकता आहे याचा आपण काय केलं पाहिजे, आज विचार केला पाहिजे. उद्या आपण ख्रिस्त जन्माबद्दल अधिक आणि अधिक बारकाईने अद्भुत संदेश ऐकणार आहोत. पण ती जी मेंढपाळांच्या ज्यामध्ये जी क्वालिटी होती, ती क्वालिटी आज तुमच्या आणि माझ्यामध्ये काय गरज आहे, आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा तर देवदूतांनी दर्शन दिलं, बरोबर आहे. तेव्हापर्यंत त्यांना काय नव्हता मिळालेला, पवित्र आत्मा नव्हता मिळालेला, बरोबर आहे. पण आज आपल्याला जेव्हा तारण झालेलं, आपल्याला काय आहे आपल्यामध्ये, जोरात बोला, काय आहे? पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपण काय केलं आहे, परिधान केलेलं आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, आपल्यासाठी खूप सोपं झालेलं आहे, बरोबर आहे. काही एक्झामच्या अगोदर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन देतात आणि त्याच्यामधलेच काही काही गोष्टी किंवा त्यासारखे काहीतरी टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये असतात, बरोबर आहे का. मी शाळेमध्ये शिकलो तर मला असंच होतं, बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी काय गोष्ट आहे की आपल्याला डायरेक्ट जसं एमपीएससी युपीएससीचा डायरेक्ट पेपर येतो जो, किंवा जो नवीन पेपर असतो तसा नाही. तर आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हटल्यापेक्षा आपल्यामध्ये ऑलरेडी पवित्र आत्मा आहे, तर आपल्यासाठी काय आहे, सोपं आहे. पण त्याबरोबर एकरूप व्हायला आपल्याला लागेल. काय व्हावं लागेल, कुणाला एकरूप व्हावं लागेल, तुम्हाला आणि मला. आणि जेव्हा आपण पवित्र आत्म्याबरोबर एकरूप होऊ, तेव्हा दर्शन प्रभूचं आपल्याला झाल्याशिवाय राहणारच नाही. पण जर मी शरीराबरोबर एकरूप आहे, देवाच्या आत्म्याबरोबर एकरूप नाही, तर तुम्हालाच माहिती. हालेलुया. मग जेव्हा आपल्याला परमेश्वर सर्व काही सोपं केलेलं आहे, काय केलेलं आहे, सोपं, इझी, बरोबर आहे. पहिल्या काळामध्ये पूर्वजांशी परमेश्वर कसं बोलत होता, अंशांशाने प्रकाराने बोलत होता. पण आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तर परमेश्वराशी वाणी, परमेश्वरचं बोलणं हे आपल्यासाठी काय आहे, अधिक आणि अधिक काय सोपं झालं आहे. कारण की ते नातं आता देव आणि मानव नाही, तर आता पिता आणि पुत्र आपण आहोत. तर पिता आपल्या पुत्राबरोबर बोलू इच्छितो, पण पुत्र आपल्या पिताबरोबर बोलू इच्छितो का? हालेलुया. आज मी जर देवाचा पुत्र आहे, तर मी प्रभू बरोबर बोलण्यासाठी किती उत्सुक आहे, किती एक्साइटेड आहे, मी त्याला पाहण्यासाठी किती उत्सुक आहे, मी त्याचं मुख निहाळण्यासाठी किती उत्सुक आहे, याचा विचार तुम्ही आणि मी केला पाहिजे. आणि जर देवाच्या दर्शनासाठी आपण उत्सुक आहोत, तर देवाच्या साठी जर आपल्याला पाहायचं आहे, तर आपल्याला कुठे पाहावं लागेल, देवाच्या वचनामध्ये. देवाच्या वचनामध्ये जेव्हा आपण प्रभूचं दर्शन घेऊ, तेव्हा प्रभू आपल्या भेटीस नक्की येईल. हालेलुया. पण जर आपण देवाच्या वचनामध्येच प्रभू ख्रिस्ताला शोधत नाही, शब्ददेही झालं, प्रभू ख्रिस्तालाच आपण शोधत नाही, तर आपल्याला जे दर्शन आहे देवाचं ते कसं होईल. आपण जे प्रार्थना करतो, संजीवन पाहिजे, पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे, सर्व काही गोष्टी शक्य आहे प्रभूमध्ये, प्रभू ख्रिस्तामध्ये. प्रभू म्हणतो, पण त्यासाठी मी काय श्रम करतोय. मेंढपाळांनी देखील काय केलं, जागच्या जागी बसून राहिले का, बसून राहिले का. जवळजवळ ते 1.6 ते 2 किलोमीटरचा मला वाटतं अंतर होता, आणि ते त्यांनी काय केलेलं आहे, कसा पार केलेला आहे, कसा पार केलेला आहे, घाईघाईने केला, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणापर्यंत पोहोचून त्यांनी काय केलेलं आहे, दर्शन घेतल्यानंतर जे त्यांना सांगितलेलं होतं ते सुवार्ता देखील त्यांनी काय केलेली आहे, सांगितलेली आहे. पण आपण त्या गोष्टी काय केल्या पाहिजे, त्यांच्याकडून शिकल्या पाहिजे. पण त्यांना पवित्र आत्मा दिलेला नव्हता, आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. देवाचा आत्मा आपल्यामध्ये वास करतो, हे आम्हाला ठाऊक आहे का. पौल विचारतो, तुम्हाला ठाऊक आहे का. आपल्याला ठाऊक आहे का, यस, आपल्याला ठाऊक आहे. तर मग त्या देवाच्या आत्म्याबरोबर, देवाच्या आत्म्यानुसार जेव्हा आपण आपलं जीवन जगू, वचनाप्रमाणे चालू, तेव्हा परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी, अद्भुत महिमा आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज मी माझ्यासाठी, आज मी माझ्या कुटुंबासाठी, आज मी माझ्या मंडळीसाठी, देवाच्या साठी उपयोगी व्हावं म्हणून मी काय करत आहे. आणि जेव्हा आपण उत्सुक राहू, जेव्हा आपण इच्छा करू,
तेव्हा पवित्र आत्म्याचे दान आपल्याला काय होतील, दिले जातील. आणि ते कशासाठी आहेत तर सार्वजनिक हितासाठी आहे. कशासाठी आहे? सार्वजनिक हितासाठी आहे. पण जर मी देवामध्ये काहीच श्रम करत नाही, मी प्रभूसाठी काहीच श्रम करत नाही, तर मग देवाचे दान घेऊन मी काय करणार? जेव्हा पेंटिकॉस्टचा दिवस आला तेव्हा पेत्र काय झाला, भाषण देऊ लागला, देवाचा गौरव करू लागला, बरोबर आहे. आणि त्यांनी आपापल्या भाषेमध्ये देवाची स्तुती ऐकली, हालेलुया, गौरव ऐकलं, प्रेज द लॉर्ड. मग देवाचा आत्मा जर आपल्यामध्ये आहे तर असंच आहे का? काय वाटतं तुम्हाला? आपल्या घरामध्ये जर काही गोष्ट आहे ती अशीच आहे का? आपल्याला जर कामाची आहे तर आपण काय करतो, ती ठेवतो, बरोबर आहे. तर आपल्या अंतःकरणात परमेश्वर जेव्हा पवित्र आत्मा दिलेला आहे, तर पवित्र आत्मा आपल्याला काही विशिष्ट गोष्ट करण्यासाठी दिलेला आहे. कशासाठी दिला आहे? विशिष्ट कार्य करण्यासाठी दिलेला आहे. की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, आपलं नीतिमत्व आपल्याला बहाल केलं, पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, म्हणून आपण देवाची सेवा करू शकतो. पण आपण त्यासाठी काय केले पाहिजे? श्रम केले पाहिजे. आणि त्याचं श्रम केले तर त्याचं प्रतिफळ देणारा आपला जिवंत परमेश्वर आहे. मेंढपाळांनी देखील काय केलं, ऐकलं, ऐकल्यानंतर ते थांबून नाही राहिलेले. त्यांनी काय केलेले, कसे गेलेले, ते घाईघाईने केलेले, डिस्कस केलं की आपण काय करायचं. तर आपण पाहूया काय सांगितलंय ते. आणि ते पोहोचलेले आहेत आणि त्यांनी दर्शन घेतलं. घेतल्यानंतर ते शांत बसले नाही, तर त्यांनी पुन्हा सुवार्ता सांगितली. आणि जेव्हा जात होते तेव्हा देखील त्यांनी काय केलेलं आहे? गौरव व स्तुती केलेली आहे. काय केलेलं आहे? गौरव व स्तुती केलेली आहे. आणि आपण देखील आपलं तारण झालेलं आहे, प्रभूने आपली भेट घेतलेली आहे, परमेश्वर प्रभू ख्रिस्ताबरोबर आपलं वैयक्तिक नातं संबंध आहे, पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आपण देखील काय केलं पाहिजे? देवाची स्तुती केली पाहिजे. आपण जर देवाचे मंदिर आहोत तर आपल्या या मंदिरामध्ये काय असलं पाहिजे? देवाची स्तुती आराधनाच पाहिजे. देवाची काय पाहिजे? स्तुती आराधनाच पाहिजे. एखाद्या मंदिरमध्ये आपण जेव्हा जातो, परमेश्वरच्या पवित्र स्थानात जातो, तेव्हा काय आपल्याला पाहिजे? तिकडे पाहतो आपण, तिकडे देवाचं गौरव, देवाची स्तुती, देवाची आराधना आपण पाहतो. आणि तुम्ही आणि मी कोण आहोत? देवाचे मंदिर आहोत. तर या मंदिरामध्ये देखील देवाची आराधना, स्तुती, देवाचं वचन, ह्या सर्व गोष्टींनी आपण काय पाहिजे आहे? भरलेले पाहिजे आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत की ज्या जगापासून आहेत, त्या आपल्याला त्या काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या गोष्टींचा त्याग करू, जेव्हा त्या पवित्रतेकडे, जेव्हा देवाने आपल्याला पवित्र वेगळं केलेलं आहे देवाच्या गौरवासाठी, तर त्या पवित्रतेमध्ये चालण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. आणि जर आपल्याला जी गोष्ट जगामध्ये देखील आपण एखादं आपल्याला ट्रॉफी मेडल मिळालेलं आहे, तर आपण जेव्हा ते शेल्फ मध्ये सजून ठेवतो, तर ते धुळीमध्ये माखलेलं किंवा अशा गोष्टींनी जर असलेलं असं थोडं घाणेरडं आपण ठेवू का? कसं ठेवतो? लवकर बोला. कसं ठेवतो? स्वच्छ ठेवतो. आणि काय आपला इच्छा काय असते की बाबा माझ्याकडे बहीण आली, हा भाऊ आला, तर काय पाहावं आणि काय म्हणावं? अरे बाबा, हे मिळालं का तुम्हाला? छान छान, किती छान. काय भेटलं तुम्हाला? कुठे भेटलं? मग आपण खूप खुश होतो आणि आपण म्हणतो, हा या ठिकाणी मी हे केलं होतं, त्यामुळे मला हे गौरवार्थ म्हणजे मला पुरस्कार मिळाला, हा प्रथम मिळाला, द्वितीय मिळाला, जे काय आता आपल्या महिला मंडळाला मिळाला ना, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वैयक्तिक देखील मिळाला, हालेलुया. तर तसं आपल्याला काय होतं? आनंद होतो, बरोबर आहे. मग जर आपण देवाचे पात्र आहोत, काय आहोत? देवाचे पात्र आहोत. आणि देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या गौरवाचं पात्र असावं, त्याच्या जवळ असावं, वेगळं केलेलं असावं, पवित्र असावं, स्वच्छ असावं. आणि आपण जगाच्या धुळीमुळेच काय करत आहोत? मिसळत आहोत. तर आपण देवाचं गौरव कसं करू? जे मंदिराची सेवा करत होते मेंढपाळ, ते काय होते? जवळ होते. आणि त्यांना येशू बाळाचं काय झालं? दर्शन देखील झालेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा दुसऱ्या शास्त्र भागाकडे आपण जास्त जाणार नाही, पण मत्तकृष्ण वर्तमानामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की ज्ञानी लोक जे आले, जे ज्योतिष विद्यावाले होते, ते लोक ऍस्ट्रॉलॉजिस्ट जे आले, ते काय पाहून आले? तारा पाहून आले. काय पाहून आले? तारा पाहून आले. आणि जेव्हा ते तारा पाहून तिकडे आलेले आहेत, तेव्हा जवळपास मला 1-2 वर्षाचे प्रभू येशू ख्रिस्त असतील, तर तेव्हा येशू ख्रिस्ताच्या घरी जाऊन आपण वाचूया. तिकडे घरी त्यांना काय झालेलं आहे? बालक आणि ती फॅमिली काय झालेली आहे? त्याचं दर्शन झालेलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं बालक या नात्याने दर्शन झालेलं. आणि इकडे काय आहे? बाळ म्हणून गव्हाणीत
बाळंताने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले बाळक म्हणून त्यांना दर्शन झालं. कुणाला? मेंढपाळांना. आणि ज्ञानी लोक जे आले त्यांना बालक म्हणून 1-2 वर्षाचं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त असतील त्यावेळेस काय झालेलं त्यांना दर्शन झाले. ते लोक पण कशा आले? शोधत शोधत आले. कशा आले? शोधत शोधत आले. आणि त्यांनी देखील काय केलेलं आहे? प्रवास केलेला आहे. काय केलेला आहे? प्रवास केलेला आहे. का केलेला आहे? कारण त्यांना कुणाला भेटायचं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायचं होतं आणि तारणारं म्हणजे राजाला भेटायचं होतं. आणि ते काय म्हणतात तिकडे पाहूया. यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करायस आलो आहो. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले. आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेमात. कारण संदेशांच्या द्वारे असे लिहिले आहे की, हे यहुदाच्या प्रांता बेथलेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. आणि इकडे राजाच्या भेटीसाठी ते लोक आलेले आहेत. आणि आपण पाहतो की तिकडे काय आणले त्यांनी. शेवटच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेले त्यांनी पाहिला व पाय पडून त्यांनी त्याला नमन केले. आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरसी दाणे त्याला अर्पिली. प्रेज द लॉर्ड. इकडे देखील काय केलेलं आहे? त्यांनी श्रम घेतलेले आहेत. आपल्याला जास्त श्रम घेण्याची पण गरज नाहीये, कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. पण आपल्याला इच्छा पाहिजे, आपल्याला उत्कंठा पाहिजे. आणि आपण त्याबरोबर जेव्हा श्रम करू तेव्हा परमेश्वर अद्भुतरित्या देवाचं गौरव, पित्याचं गौरव आपला उपयोग करून घेईल. मग ते गौरवाचं जर पात्र आपल्याला व्हायला पाहिजे तर आपल्याला आपले पाप, आपली मलिनता, जगाच्या गोष्टी यांचा काय करावं लागेल? त्याग करावा लागेल. पौल जसं म्हणतो की माझ्या शरीराला मी काय करतो? कुदळतो. तसं आपल्याला करावं लागेल. आणि जे पवित्र आत्मा आपल्याला जसं चालवत आहे, जसं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे, त्या आज्ञापालन आपण केलं पाहिजे. मग आपल्याला देवाचं दर्शन, देवाचं विजन, स्वप्न, ड्रीम्स, जे काही परमेश्वर आपल्याला अद्भुतरित्या स्वर्गीय लाईफस्टाईल जी आहे, जे आपल्याला तिकडे भेटणार आहे, त्याचं इथे आपल्याला काय मिळेल? अनुभव मिळणार आहे. काय मिळणार आहे? अनुभव मिळणार आहे. जर आपण ह्या जगातल्याच गोष्टींचा अनुभव घेऊ तर जगातल्याच गोष्टींमध्ये काय जाय राहून जाऊ. म्हणून आपण ठरवायचं, आज निर्णय घ्यायचंय, उद्या आपण काय सेलिब्रेट करणार आहोत? ख्रिस्ताचा जन्मोत्सव सेलिब्रेट करणार आहोत. मग आजची जी रात्र आहे तेव्हा मला आज निर्णय घ्यायचा आहे. मला झोपी जाण्याच्या अगोदर मला हा निर्णय घ्यायचा आहे की आतापर्यंत मी जे केलं ते सफिशियंट होतं का? ते बरोबर होतं का? की त्यापेक्षा अधिक मी करायला पाहिजे किंवा करू शकलो असतो किंवा असते? देव मला काय बोलत आहे? आज आपण परमेश्वराला विचारूया. झोपायच्या आधी प्रार्थना जेव्हा आपण करतो, झोपायच्या आधीची प्रार्थना, तेव्हा देवाला बोलूया, देवा परमेश्वरा, जे वचन आम्ही ऐकलं, देवा तुझ्या दर्शनाबद्दल, तुझ्या वाणीबद्दल, त्या दर्शनासाठी आज आम्ही काय प्रयत्न करत आहोत? तुझ्या सेवेसाठी आम्ही आज काय प्रयत्न, ज्या गोष्टीसाठी तू आम्हाला पाचारण केलं, ज्यासाठी तू आम्हाला निर्माण केलं की देव पित्याचं गौरव करावं, त्यासाठी मी माझं कुटुंब म्हणून काय श्रम करते आणि माझी मंडळी म्हणून आम्ही मंडळी या नात्याने काय श्रम करतो, याचा विचार, याचं आत्मपरीक्षण आज तुम्ही आणि मी झोपेच्या अगोदर करूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा परमेश्वर अद्भुत आहे, परमेश्वर करणारा देव आहे, परमेश्वराच्यासाठी आपण जेव्हा उत्कंठित असतो, परमेश्वराच्या सेवेसाठी आपण जेव्हा तत्पर असतो, त्यावेळेस माझ्या साक्षीमध्ये मी नेहमी सांगतो की ते आपल्या दरवाजापर्यंत आपलं चर्च होतं आणि मी बॅक बेंचर होतो. जसं शाळेमध्ये बॅक बेंचर असतं तसं मी बॅक बेंचर होतो. आणि आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, हे येशू महान अपना, हे गीत सुनाएंगे, हे गीत चालू असताना मला इथपर्यंत काय झालेलं आहे? पवित्र आत्म्याचा स्पर्श झालेला आहे. आणि या झुंबरच्या इकडे 4 डिरेक्शननी, 1 2 3 4, या 4 डिरेक्शननी काय झालेलं आहे? देवदूतांच्या रूपाने आणि चेहरा जो आहे प्रभू येशू ख्रिस्तासारखा, असं दर्शन मला परमेश्वराने दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते कुठे घडलेलं आहे? आपल्या पवित्र मंदिरामध्ये घडलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाची सेवा जिकडे आपण करत असू, देव आपल्याला कुठे दर्शन दिलं आपल्याला माहित नाही, पण आपली इच्छा, आपली उत्कंठा ही पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
कारण देव दाखवून देतो की मी तिकडे तुला सेवा करायला ठेवले, तिकडेच मी तुला दर्शन देणार देखील आहे. हालेलुया. मला अजून कुठे दर्शन घेण्याची गरज नाहीये. मला ठीक आहे अनॉइंटिंग, अभिषेक, मी जर गेलो दुसऱ्या ठिकाणी आशीर्वादाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. पण मला जिकडे सेवा दिलेली आहे, मला जे कार्य दिलेलं आहे, त्या ठिकाणीच परमेश्वरने मला काय दिलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. मेंढपाळांना काय केलेलं आहे? ज्या ठिकाणी ते सेवा करत आहेत मंदिराची, त्याच ठिकाणी त्यांना काय केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तानी काय केलेलं आहे? मेंढपाळांना तिकडे झालेलं आहे. जिकडे आपल्याला पवित्र परमेश्वराने आपल्याला जी सेवा कार्य दिली आहे, जर आपण ख्रिस्ती मंडळी चर्चमध्ये होतं, ख्रिस्ती मंडळी चर्च आणि जे ऑनलाईन ऐकत त्या ठिकाणच्या पवित्र जिकडे मंडळीमध्ये जातात, त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला परमेश्वर नेमलं आहे, जेव्हा आपण इच्छा बाळगू, उत्कंठा बाळगू, त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला काय देईल? दर्शन देईल. आणि जर आपण दर्शनासाठी उत्कंठित नाही, इच्छा आपल्याला बाळगत नाही, तर मग जेव्हा दिवंत देवाच्या समक्ष आपण राहू, तेव्हा काय चेहरा आपण दाखवू? हालेलुया. ज्या ज्या भेटीसाठी, ज्या गोष्टीसाठी मला उत्कंठाच नाही, जेव्हा त्याच्या सिंहासनापुढे मी उभं राहील, तेव्हा मी त्याकडे कसं पाहू? जर मला माझ्या आई वडिलांचाच आदर नाही, जर मी आई वडिलांकडे जाण्यासाठी मला भेटीची इच्छा नाही, तर मग मी जेव्हा त्यांच्याकडे समोर जाईल कधीतरी, तर मी काय नजरेने त्यांना पाहू? किंवा माझी काय हिंमत त्यांना पाहिजे म्हणायचं तात्पर्य. तसंच जेव्हा परमेश्वराला जर या भूतलावर परमेश्वर आपलं ठेवलंय, जर मी इकडेच त्याची इच्छा नाही बाळगते की परमेश्वर मला तुझं दर्शन दे, परमेश्वर तू माझी भेट घे, परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे तू माझ्याशी बोल, तू स्वर्गीय सानिध्य उतरून दे, तर मी जेव्हा त्या स्वर्गीय सानिध्यामध्ये जेव्हा तिकडे जाईल, तेव्हा मैं कुठले माझे डोळे वर करू शकतो का? मी त्याकडे पाहू शकतो का? त्याच्या गौरवी वैभवाकडे मी पाहू शकतो का? हा विचार तुम्ही आणि मी आज ह्या समय, या रात्रीच्या पहरी वॉच नाईट सर्व्हिसच्या वेळेस केला पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये, ज्या शिक्षण असो, जे पैशाची गोष्ट, सामाजिक स्थिती असो, त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला काय करतो? आपला उपयोग करून घेऊ शकतो. पण मी माझ्या अंतःकरणापासून मी तयार आहे का? मी जेव्हा समर्पण केलं, तेव्हा मी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा माझा झाला आणि परमेश्वरने मला सेवेसाठी उपयोगात आणलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या गोष्टीसाठी आपण मागत आहोत, त्या गोष्टी परमेश्वर आपल्याला मागितलं म्हणजे म्हणजे मिळेल. पण मी मागत आहे का? देवाच्या दर्शनासाठी मी मागत आहे का? हा विचार तुम्ही आणि मी आज केला पाहिजे. आपल्याला ती उत्कंठा पाहिजे की मी जेव्हा ते परमेश्वराकडे जाणार आहे, माझ्या पित्याला भेटी जाणार आहे, तेव्हा मी या भूतलावरनं जात असताना मी काय सेवा कार्य अर्पिलं आहे? मला त्याची ओढ आहे का? मला त्याची प्रीती आहे का? मी त्याला भेटण्यासाठी किती उत्सुक आहे? एक कारणकडे मी जेव्हा आता भेटायला गेलो, तेव्हा मी थोडं गिफ्ट काहीतरी घेऊन आलो. आणि जगातील गोष्टींमध्ये पण आपण पाहतो की जगातील गोष्टींकडे, अधिकारीकडे आपण जात असताना काय करतो? काहीतरी फुल, बुके किंवा असं काहीतरी भेटीला जात असतो. तुम्ही पण जात असाल. हालेलुया. पण मी जेव्हा देवाकडे येत आहे, देवाच्या दर्शनाकडे येत, देवाच्या पवित्र मंदिरामध्ये येत आहे, मला स्वतःलाच आणायचं आहे. कारण जगाचं निर्माण करता काय आहे? परमेश्वर आहे. दान दशमांश आहे, सगळ्या गोष्टी आहे, काहीच प्रश्न आहे, आनंद आहे. पण मी माझं स्वतःचं समर्पण प्रभूला केलं आहे का? मी त्याचं जिवंत सॅक्रिफाईस आहे का? आणि जर मी त्याचं जिवंत सॅक्रिफाईस आहे, मी परमेश्वरासाठी आहे, पण मी जाणतो की परमेश्वराने मला त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेलं आहे, तेव्हाच मी उपयोगात येतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर अर्पिले गेले. आणि कोणासाठी अर्पिले गेले? तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पिले गेले. आणि जेव्हा आपण हे जाणतो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपलं नीतिमत्व आपल्याला दिले, त्या नीतिमत्व कायम ठेवण्यासाठी आपल्याला आपलं शरीर कुदळावं लागेल. आपल्या ज्या जगातील इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या आपल्याला काय करायच्या आहेत? कुदळायला लागतील, त्या ठेचावे लागतील. आपल्या पायावर जर पायाला ठेचलं किंवा बोटाला ठेचलं तर आपल्याला चांगलं वाटेल का? काय होईल? काय होईल? दुखल ना, त्रास होईल. म्हणून शरीराच्या जेव्हा आपण मनोकामना, इच्छा, पापाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण जेव्हा ठेचू, तेव्हा आपल्याला शरीराला काय होईल? दुःख होईल. बरोबर आहे. पण जर आपला एक डोळा काय म्हणतात पापास प्रवृत्त असेल, तर त्याशिवाय परमेश्वरकडे जाणं हे योग्य आहे.
बरोबर आहे. शरीराला कुदळणं हे आपल्याला शिकलं पाहिजे. ज्या सेवक जे प्रेषित आहेत, ज्या बायबलमध्ये वचनं आहेत, त्याप्रमाणे जेव्हा आपण देवाच्या सेवकांकडे देखील पाहतो, जे पवित्र शास्त्रात लिहिलेले आहेत, किंवा आपण जगामध्ये देखील जे सेवकांकडे पाहतो, त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या साक्ष आपण ऐकतो, तेव्हा त्यांच्या जीवनातल्या काही गोष्टी त्यांनी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत, त्या गोष्टी त्यांनी कुदळलेल्या आहेत. त्यानंतर परमेश्वराने त्यांना अद्भुत काय केलेलं आहे, त्यांचा उपयोग केलेला आहे. पण जर मी म्हणतो की माझ्या जगातील लालसा पण पाहिजे, मोह पण पाहिजे, पाश पण पाहिजे, सगळंच पाहिजे, आणि मग मला जेव्हा बाळासाहेब प्रार्थना करतील आपले, किंवा अभिषेकाची प्रार्थना करतील, किंवा कोणी देवाचे सेवक येऊन प्रार्थना करतील, मला सगळेच दानं मिळतील, असं होणार नाही. माझं पात्र तर पाहिजे ना ते तयार, की मी ते स्वीकार करू शकतो. आणि जर आपलं पात्र तयार आहे, बाळासाहेब जेव्हा अभिषेकाची प्रार्थना करतील, उतरल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण मी माझं पात्र जे आहे त्या देवाला अर्पण्यासाठी, पापाच्या गोष्टींपासून रिकामं करून पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी मी तयार होत आहे का? पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी मी तयार होत आहे का? वचनासाठी मी तयार होत आहे का? वचनाप्रमाणे चालण्यासाठी मी माझी तयारी करत आहे की? मला हे जाणीव आहे का की माझ्यामध्ये देवाचा आत्मवास करतो आणि ख्रिस्ताला मी परिधान केलेलं आहे, मी देवाचं मंदिर आहे आणि ते देवाचं मंदिर या जगामध्ये वावरतं. काय करतं? ते देवाचं मंदिर या जगामध्ये वावरत असताना ख्रिस्त देवा प्रकट होते का आपल्याद्वारे, आणि देवाचं गौरव होते का? कारण आपला देव काय आहे? जिवंत देव आहे. तो सामर्थ्यानिशी प्रकट होणारा देव आहे. कसा? बोला सगळे. सामर्थ्यानिशी प्रकट होणारा देव आहे. हालेलुया. जे अद्भुत चमत्कार होतात, जे सगळे काही गोष्टी घडतात, ते कसे होतात? सामर्थ्याने होतात. बरोबर आहे. आणि देव देवाचा गौरव प्रकट करतो. कुठल्या व्यक्ती नाही, तर व्यक्तीचा उपयोग करून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपलं गौरव या भूतलावरती प्रकट करतो. आणि जर त्या गौरवाचे पात्र आपल्याला व्हायचं की माझ्याद्वारे गौरव, माझ्याद्वारे सामर्थ्य जगामध्ये उतरून यावं, तर मी त्यासाठी काय केलं पाहिजे? आपलं समर्पण केलं पाहिजे. मला कुदळायला शिकलं पाहिजे. देवाचं दर्शन जर आपल्याला पाहिजे, तर आपण पाहतो की खूप श्रम घेतात, पण आपल्याला जास्त श्रम घेण्याची आवश्यकता नाही. पण आपलं अंतःकरण पवित्र आत्म्या मध्ये एक पाहिजे, ख्रिस्ताबरोबर एक पाहिजे. मग जेव्हा प्रभू ख्रिस्त म्हणतात, ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले, तसं प्रभू ख्रिस्ताने देखील आपल्याला काय नातं दिलेलं आहे? पुत्रत्वाचं नातं दिलं आहे. म्हणून आपल्याला देखील ती मोकळीकता आहे की आपण त्याच्या घरामध्ये आहोत, आपल्याला आपल्या पित्याला पाहता येईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे घराच्या बाहेर आहेत त्यांना पित्याला पाहता येतं का? जे घरातनं लेकर गेलेली आहेत, काय काय लेकर जातात आई बापाला सोडून, ते लेकरांना आई बापांना पाहणं सोपं आहे का जे घरामध्ये आहेत त्या लेकरांना आपल्या आई वडिलांना पाहणं सोपं आहे? लवकर बोला. जे घरामध्ये आहेत. तसंच जेव्हा आपण मंदिरामध्ये आहोत, पवित्र मंदिरामध्ये आहोत, जे नियमितप्रमाणे या चर्चमध्ये येत आहे, या घरामध्ये येत आहे, त्यांना पाहणं सोपं आहे का जे बेंचवर आहेत, जे घरामध्ये आहेत, जे पबमध्ये आहेत, डिस्कोमध्ये आहेत, जगातील मित्रांमध्ये आहेत, मैत्रीमध्ये, त्यांना सोपं आहे? कुणाला सोपं आहे? जे पवित्र मंदिरामध्ये आहेत. कुठे असे आहेत? जोरात बोला. पवित्र मंदिरामध्ये. मी कुठे बसलेलो? बॅक बेंचर तिकडे होतो. कुठे होतो? पवित्र मंदिरामध्ये. पण होतो, मागे जरी होतो पण होतो. हालेलुया. बाहेर नव्हतो. बरोबर आहे. मग जेव्हा मी पवित्र मंदिरामध्ये आहे, देवाने मला दर्शन दिलेलं आहे, तर जे आज परमेश्वराचं दर्शन मागत आहेत, जे परमेश्वराला दान मागत आहे, परमेश्वर माझी तू भेट घे, त्यांना परमेश्वर अद्भुत आणि अद्भुतरित्या काय करेल? भेटेल. आपण सर्वजण उभे राहूया, एक प्रार्थना आपण करूया, त्यानंतर पुढील संचलन मी मान्य पाळकसाहेब, आपले रेव्हरंड सुधीचरण पाळकसाहेब यांच्याकडे देईल. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण आपले नेत्र बंद करूया. ज्यांना शक्य ते उभे राहतील, ज्यांना शक्य नाही ते बसू शकतात. शांतता ठेवा आणि जे परमेश्वराचं वचन आपण ऐकले आहे त्याकडे आपण विचार करूया. आपल्या तारणाऱ्या देवाकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे बद्दल आपण विचार करूया. त्या परमेश्वराच्या कडे लक्ष लावूया की जो अद्भुत आणि अद्भुत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, जो आपलं सर्व वैभव सोडून, स्वर्गीय वैभव सोडून, आपलं सर्व काही सोडून
या भूतलावर उतरला. आपल्यासाठी त्याने मनुष्यरूप धारण केलं. आणि तेवढंच नाही तर त्या वधस्तंभावरती आपल्या पापांसाठी मरण देखील सोसलं, अर्पीला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आज देखील आम्हासाठी तो मध्यस्थी करतोय. आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला जिवंत तारणारा देव, आपल्यावर प्रीती करणारा देव. आणि त्या प्रीतीने ते आपल्या अगाध प्रीतीने, जी अगाध प्रीती त्याने वधस्तंभावर प्रदर्शित केली, त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आणि ती प्रीती म्हणजे आपण जेव्हा आज्ञापालन करू तेव्हा ती दिसून येते. आणि आज जेव्हा आपण परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये आहोत, देवाच्या वचनाच्या प्रमाणे चालण्यासाठी, देवाच्या प्रीतीमध्ये आपण हे दाखवण्यासाठी की मी देवावर प्रीती करतो, मी देवाला भेटण्यासाठी उत्कंठित आहे, मी देवासाठी उत्सुक आहे, देव माझा पिता आहे, तर मी देवाने जे वचन आम्हाला दिले आहे, पवित्र शास्त्रामध्ये जे वचन दिलं आहे, जे बाळासाहेबांच्या द्वारे आम्हाला शिकवलं जातं, ते वचनाचे पालन करण्यासाठी मी प्रयत्न करेल. पवित्र आत्मा मला सामर्थ्य देईल. आणि परमेश्वराच्या ज्या वचनासाठी आपण जेव्हा श्रम घेऊ, या गोष्टींसाठी जेव्हा आपण प्रयत्न करू, देवाच्या अद्भुत पवित्र आत्म्याचे दान आपल्यामध्ये उतरून येतील. आणि देवाचा गौरव करण्यासाठी, देवाचा महिमा करण्यासाठी ते आपल्याद्वारे देवाचं सामर्थ्य या जगामध्ये प्रकट होईल. मग ते आपल्या घरामध्ये प्रकट होईल, मंडळीमध्ये प्रकट होईल आणि सर्व जगामध्ये प्रकट होईल. पण पहिले मला परमेश्वराला समर्पण करायचं आहे आणि मी माझे नेत्र त्या जिवंत परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावत आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण देवाला धन्यवाद देऊया, देवाला स्तुती करूया, देवाचा गौरव करूया, देवाला हाक मारूया, प्रभू येशूला हाक मारूया, आपल्या उद्धार करताना देवाला हाक मारूया. हे प्रभू येशू माझ्या देवा, तू आपल्या दर्शनाने, तू आपल्या स्वर्गीय सानिध्याने या ठिकाणाला भरून टाक. प्रभू आज जे माझ्या देवा जे इच्छा बाळगतात देवा, की उत्कंठित आहे प्रभू तुझ्या दर्शनासाठी, तुझे वाणी ऐकण्यासाठी माझ्या देवा, जे तुझ्या श्रेयासाठी सेवा करण्यासाठी जे तयार आहेत माझ्या देवा, जे उत्सुक आहेत माझ्या देवा, जे म्हणतात की प्रभू माझा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे, माझा उपयोग, माझ्या कुटुंबाचा उपयोग, माझ्या मंडळीचा उपयोग तुझ्या सामर्थ्यानिशी प्रकट होण्यासाठी तू करून घे, तुझ्या महिमेसाठी करून घे. या जगाला उद्धार मिळावा यासाठी, तारणारा घोषित करण्यासाठी, स्वार्थ प्रसारासाठी माझा उपयोग करून घे, माझ्या कुटुंबाचा उपयोग करून घे. त्या प्रत्येकाला परमेश्वरा जे आज पवित्र मंदिरामध्ये आहे, जे ऑनलाईन आहेत परमेश्वरा, त्यांना तुझ्या पवित्र हाती प्रभू येशू ख्रिस्ता मी सोबत आहे परमेश्वरा. जेव्हा स्वर्गीय सानिध्य माझ्या देवा, होय पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ता पवित्र आत्म्या देवा या ठिकाणी उतरलेला आहे माझ्या देवा. जेव्हा त्या मेंढपाळांना परमेश्वर देवदूत माझ्या देवा संदेश देतो माझ्या देवा, होय परमेश्वर माझ्या देवा, त्या समय देखील परमेश्वर प्रभू, होय परमेश्वर तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात, गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि आम्ही उद्धार पावलेले लोक आहोत, आमच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो. आज जेव्हा आम्ही तुला हाक मारू माझ्या देवा की तू प्रभू आमचा तारणारा देव आहे, आज आम्ही तुझ्या भेटीसाठी, आज आम्ही तुझ्या परमेश्वर दर्शनासाठी उत्सुक आहोत परमेश्वर. तू आम्हा प्रत्येकाची तू भेट घे माझ्या देवा, होय परमेश्वर. जेव्हा आमचा उद्धार झाला, तारण झाला माझ्या देवा, देवदूतांनी आनंद केला परमेश्वर. तसंच आनंद परमेश्वर जेव्हा आमच्याद्वारे, आमच्या कुटुंबाच्या द्वारे सुवार्ता सांगितली जाईल माझ्या पा, सुवार्ता सांगितली जाईल माझ्या पा, आमच्या द्वारे परमेश्वर तेव्हा ख्रिस्त प्रकट होईल माझ्या पा. होय परमेश्वर माझ्या देवा, देव पित्या तुझा अद्भुत गौरव, अद्भुत महिमा होऊ दे माझ्या राजा परमेश्वर. पवित्र आत्म्या देवा तुझ्या अभिषेकाने परमेश्वर आज जे तुला हाक मारत आहेत परमेश्वर, त्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक नेत्र, आध्यात्मिक परमेश्वर कान तू उघड माझ्या देवा, प्रत्येकाला तुझं दर्शन तू दे माझ्या देवा, प्रत्येकाची तू भेट घे माझ्या देवा. होय परमेश्वर मी आमची इच्छा तुझ्याकडे आणतो, आम्ही आमचं समर्पण करतो. हे प्रभू माझ्या देवा, होय येशू ख्रिस्ता माझा तू ताबा घे माझ्या देवा, होय माझ्या देवा आमच्या परमेश्वर कुटुंबाचा ताबा घे, कारण तू आमचा प्रभू आहे माझ्या देवा. या ठिकाणाचा तू ताबा घे माझ्या देवा, तुझे स्वर्गीय सैन्य माझ्या देवा, जसं तारण्याच्या परमेश्वर स्तुतीसाठी परमेश्वर गौरवासाठी त्या ठिकाणी मेंढपाळांच्या बरोबर परमेश्वर उतरले माझ्या देवा. या पवित्र मंदिरामध्ये परमेश्वर उतरून येऊ दे माझ्या देवा. होय परमेश्वर प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ता माझ्या देवा स्पर्श कर देवा, तुझा स्वर्गीय अनुभव, स्वर्गीय सानिध्य परमेश्वर प्रत्येकाला अनुभव दे परमेश्वर. का तुझं वचन सांगतं माझ्या देवा परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. 34:8 परमेश्वर आमचं लक्ष दे पहा, स्वर्गीय गोष्टींकडे असावं परमेश्वर, कारण आम्ही स्वर्गाचे नागरिकत्व आम्हाला तू बहाल केलं आहे परमेश्वर. तुझे परमेश्वर स्वतःचे लोक आम्ही परमेश्वर, स्वतःच परमेश्वर तुझे पुत्र आहोत परमेश्वर. आम्हा प्रत्येकाची तू भेट घे माझ्या पहा. होय परमेश्वर तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्या देवा, होय परमेश्वर या ठिकाणी परमेश्वर जिथपर्यंत परमेश्वर आवाज जाते परमेश्वर, तुझी वाणी परमेश्वर माझ्या मुखाच्या द्वारे पोहोचते परमेश्वर, तर प्रत्येकाला माझ्या देवा
त्या पवित्र अग्नीने परमेश्वर, होली फायरने परमेश्वर, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने परमेश्वर भर परमेश्वर, भर परमेश्वर नसर येशूच्या नाव दे पा, होली फायरने भर परमेश्वर, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर परमेश्वर, होली फायर बोलतो परमेश्वर, होली फायर बोलतो परमेश्वर, होली फायर बोलतो परमेश्वर. प्रत्येक पात्र जे तुझ्यासाठी आज माझे पा होय परमेश्वर तयार आहे, होय प्रभू त्यांचा तू परमेश्वर स्पर्श कर, भर परमेश्वर. आणि परमेश्वर तुझ्या गौरव योजनेनुसार परमेश्वर त्यांना त्यांच्या कुटुंबाचा उपयोग करून घे माझे पा. माझ्या देवा या समय परमेश्वर, होय प्रत्येकाचे परमेश्वर जे तुला भेटीसाठी परमेश्वर तयार आहेत, होय म्हणतात जे प्रार्थना करत आहेत की तुझ्या आध्यात्मिक दानांनी मला भर प्रभू, होय परमेश्वर तुझं दर्शन मला घडू दे परमेश्वर. त्या प्रत्येकाला परमेश्वर विजन परमेश्वर रिलीज बोलतो ना सर येशूच्या नाव दे पा. होय परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे परमेश्वर ना सर येशूच्या नाव तू भेट घे माझ्या पा. आणि परमेश्वर जो मोठा आनंद जगात झाला परमेश्वर, तो आनंद परमेश्वर, होय तो आनंद, तो जय नसर येशूच्या नाव दे पा. प्रत्येक पात्रामध्ये परमेश्वर की तारणारा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझं तारण केलेलं आहे, तो माझ्यासाठी त्या वधस्तंभावर अर्पिला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आज देखील माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आमचा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या तारणाऱ्या देवाचं आम्ही गौरव करू, त्या तारणाऱ्या देवाचं आम्ही स्तुती करू, त्या तारणाऱ्या देवाची आम्ही आराधना करू. होय प्रत्येक पात्र जे परमेश्वर आज तुला मागत आहे ते नासर येशूच्या नावात तू भर माझ्या देवा. प्रत्येक काल प्रभू येशू माझ्या देवा, होय पवित्र आत्म्या देवा नासर येशूच्या नाव तू स्पर्श कर देवा. आणि माझ्या देवा परमेश्वर या भूतलावर परमेश्वर तुझी जी आमच्यासाठी योजना आहे, आमच्या कुटुंबासाठी योजना आहे, जी स्वप्नाच्या द्वारे रिलीज बोलतो परमेश्वर नसर येशूच्या नाव दे पा. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर लोक साक्षी देतील परमेश्वर की तुझी जी योजना आहे तू स्वप्नामध्ये त्यांना प्रकट केली आहे, मंडळीला प्रकट केली आहे. माझ्या देवा परमेश्वर प्रभू येशूच्या नाव दे पा. जे परमेश्वर तू ब्रॉकित केलं आहे ते नसर येशूच्या नावात आम्हाला येत्या दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे, आम्हाला पाहायला मिळणार आहे परमेश्वर. आणि माझ्या देवा जसं मेंढपाळ परमेश्वर होय त्वरा करत होते परमेश्वर, घाईघाईने गेले परमेश्वर, आज देखील आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये थंड आहोत परमेश्वर. ते थंड परमेश्वर होय परमेश्वर ते सर्व काही नसर येशूच्या नावात निघून जाऊ दे परमेश्वर. आणि प्रभू येशूच्या परमेश्वर पवित्र आत्म्याच्या परमेश्वर अग्नीने प्रत्येकाला भर माझ्या देवा, त्या सामर्थ्याने भर परमेश्वर. की होय प्रभू माझ्या देवा की तुझ्या अद्भुत महिमा, अद्भुत गौरव आमच्या द्वारे व्हावं परमेश्वर. होय प्रभू आम्ही तुझी लेकर आहोत परमेश्वर, आम्ही चुकणारे आहोत, पडणारे आहोत परमेश्वर, पण प्रभू ती संधी तू आम्हाला दिली आहे परमेश्वर की जेव्हा आम्ही तुला हाक मारू, होय प्रभू येशू ख्रिस्ता आमच्या देवा, आमच्या भीत्या, आमचा तू ताबा घे, आम्हाला तू क्षमा कर. होय परमेश्वर पुन्हा एकदा तू मिठी मारणार आमचा परमेश्वर आहे. होय प्रभू येशू माझ्या देवा आम्ही आमच्या होय परमेश्वर आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वर आज आम्ही थंडावलो होतो, पण आज प्रभू जेव्हा तू आमची भेट घेते, जेव्हा तू आम्हाला दर्शन देते, तू आमच्याशी बोलते प्रभू, आम्ही तुला कबुली देतो परमेश्वर की तू आम्हाला परमेश्वर तुझ्या नावासाठी परमेश्वर उठव माझे देवा. आणि प्रभू येशूच्या नावासाठी परमेश्वर या जगामध्ये परमेश्वर होय उद्धार करते आमच्या देवा प्रभू येशू ख्रिस्ता उपयोगात आण प्रभू. होय माझ्या देवा आज आम्ही परमेश्वर हा निर्णय घेत असताना प्रभू माझ्या देवा हा नाताळ 2025 चा परमेश्वर ख्रिस्त जन्मोत्सवाची वॉच नाईट सर्व्हिस परमेश्वर ही फक्त परमेश्वर आम्ही ऐकलं आणि गेलो नाही परमेश्वर, तर परमेश्वर जसं मेंढपाळांनी ऐकलं माझ्या देवा आणि परमेश्वर त्यांना ते खून देण्यात आली परमेश्वर. आणि जेव्हा परमेश्वर त्यांनी स्तुती करताना गौरव करताना देवदूतांना पाहिलं माझ्या देवा आणि परमेश्वर ते म्हटले चला आपण जाऊन प्रभूने जे आपल्याला कळलं ते पाहू. आणि परमेश्वर त्यांनी पाहिलं माझ्या देवा, ते गेले परमेश्वर, त्यांनी निर्णय घेतला, तसं माझ्या देवा परमेश्वर त्यांना सापडलं माझ्या देवा. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर जे काही परमेश्वर आनंद पाहिजे परमेश्वर, होय परमेश्वर जे काही शांती पाहिजे परमेश्वर, जी तू आम्हाला बहाल केली परमेश्वर ख्रिस्ताच्या नावात प्रभू येशूच्या नावाने मी रिस्टोर बोलतो परमेश्वर, पुन्हा एकदा परमेश्वर प्रस्थापित बोलतो ना सर येशूच्या नाव दे पा. प्रत्येकाला तू ना सर येशूच्या नाव दे पा दर्शन दे माझे दे पा. होय प्रत्येकाची तू भेट घे माझे पा, प्रत्येकाला तू भर माझे दे पा. तुझ्या पवित्र अग्नीने भर परमेश्वर, तुझ्या सामर्थ्याने भर परमेश्वर, तुझ्या शांतीने भर परमेश्वर, तुझ्या प्रीतीने भर परमेश्वर, तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती परमेश्वर मंडळी ना सर येशूच्या नाव उतरून देतो पा.
प्रत्येक जणाला परमेश्वर आजच्या या भेटीमध्ये परमेश्वर तू स्पर्श कर देपा. जे ऑनलाईन देखील ऐकतील माझ्या देपा, तर प्रत्येकाच्या परमेश्वर नेत्रातून असं येशूच्या नावात उघड परमेश्वर. आज माझ्या जे अंधकारात आहे एक कुटुंब आहे परमेश्वर, त्यांना परमेश्वर जे प्रार्थना करते परमेश्वर त्यांची तू भेट घे माझ्या देपा. त्या बहिणीची तू भेट घे विशेष करून देपा, जे आज प्रार्थना करते ऑनलाईन परमेश्वर संदेश ऐकणार आहे परमेश्वर, त्या बहिणीला परमेश्वर तू भेट माय देपा. जे उत्कंठित आहे परमेश्वर तुझ्यासाठी ती तू भेट घे माय देपा. नसरे येशूच्या नाव देपा. प्रत्येकाला परमेश्वर, प्रत्येक पात्राला परमेश्वर जे इथे हजर आहे, जे ख्रिस्ती मंडळीचा भाग आहे, जे ऑनलाईन ऐकत आहे परमेश्वर, त्या प्रत्येकाला माय देपा तुझ्या पवित्र अग्नीने भर, तुझ्या वचनाने भर. आणि परमेश्वर जगामध्ये राहत असताना परमेश्वर शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला तो विश्वासू, तुला गौरव देणार, तुला महिमा देणार असं एक परमेश्वर गौरवाचं पात्र तू बनव, की जे परमेश्वर आमच्याकडे पाहून परमेश्वर स्वर्गीय पिताचं गौरव व्हावं. होय पिता परमेश्वर, यो बापा प्रवेश ख्रिस्ता पवित्र आत्मे देवा, प्रत्येकाला परमेश्वर पुन्हा एकदा परमेश्वर तुझ्या पवित्र गौरवी हातात देत असताना माझ्या देवा, होय प्रभू तू आमच्याशी बोलला आहे आणि हे केवळ प्रभू तुझी वाणी आहे. आणि तुझ्या वाणी जेव्हा आम्ही ऐकले आहे, हा निर्णय आमचा आहे की आम्ही ते कार्य करावं, तुझी सेवेसाठी श्रम करावं, आम्ही तुझं गौरव पाहावं, तुझी स्तुती करावं. आणि परमेश्वर ते मेंढपाळ देखील परमेश्वर स्तुती करीत परमेश्वर, होय परमेश्वर परत गेले परमेश्वर. होय प्रभू आमच्या जीवनामध्ये परमेश्वर जे आम्ही तुझे पवित्र मंदिर आहोत, गौरव आणि स्तुती सदा सर्व काळ परमेश्वर असू दे परमेश्वर. होय परमेश्वर आम्ही आनंदित असावं परमेश्वर. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा मने आनंद करा. ते तारणाचा अनुभव, ते गौरी अनुभव, तुझ्या परमेश्वर महिमा देणारा अनुभव, होय परमेश्वर परमेश्वर की चांगला याचा अनुभव, होय परमेश्वर आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळाच्या जीवनामध्ये, जे ऑनलाईन ऐकत आहे त्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या नावात रिलीज बोलतो देपा. प्रभू येशूच्या नावात रिलीज बोलतो देपा. प्रभू येशूच्या नावात रिलीज बोलतो देपा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. सर्व मान महिमा आणि गौरव पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ता पवित्र आत्म्या देवा तुला देतो. आणि अद्भुत अद्भुत कार्य करणार तू आमचा देव आहेस प्रभू. आम्ही त्या सर्व बद्दल तुलाच मान महिमा आणि गौरव देतो, तुलाच गौरव देतो प्रभू. उद्याचा परमेश्वर आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव सादर करत असताना आमच्या अंतःकरणाची तू तयारी घे. आम्ही तुझ्या भेटीसाठी सज्ज असावं असं अंतःकरण आमचं तू बनव. धन्यवाद देतो. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने करसित होईल असे नरेश परमेश्वर मग तुझ्या करायचे असा. Therefore I tell you, whatever ask for in prayer, believe that you have received it and it will be yours. Mark 11:24. If you dwell in me and my words will in you, ask whatever you want and it will be done for you. John 15:7. परमेश्वर तुझ्या सामर्थ्याबद्दल, तुझ्या परमेश्वर समक्षतेबद्दल, पिता परमेश्वर यहो बापा प्रभू ख्रिस्ता पवित्र आत्मे देवा तू केलेल्या अद्भुत चमत्कारात, तुझ्या परमेश्वर सानिध्याबद्दल, तुझ्या स्वर्गीय उपस्थितीबद्दल, होय परमेश्वर जे प्रोफेसीस तू केले त्याबद्दल आम्ही मनापासून तुझ्या उपकाराने आभार आणि सर्व मान महिमा गौरव तुला देत ही उपकार स्तुतीची प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. 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 प्रेज लॉर्ड. म्हणेन कृपया खाली बसव. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद असो, देवाला गौरव असो, सर्व मान महिमा गौरव परमेश्वर असो. आणि